गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही हे पा अपॉइंटमेंट सर साहेब भेटत नाही. तुम्ही हे परवा संध्याकाळी 6 वाजता या. आपण मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. आपण मी दयानंद कॉलेज कडून आलोय मुलाच्या ऍडमिशन साठी. ऍडमिशन नाही हो, तिथे मी प्रोफेसर आहे. प्रोफेसर पण नाही, माफ करा, हल्ली काय आहे केसामुळे मुलांना प्रोफेसर ओळखूच येत नाही. साहजिक आहे हो, साहजिक आहे. हा आपण ग्रँड साठी आले. हो हो हो. पण दरवर्षी ते प्रिन्सिपल येतात. आपण प्रिन्सिपल यावर्षी लग्नामध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. आम्हाला म्हातारपणी लग्न. त्यांचं लग्न नाही हो, त्यांच्या मुलीचं लग्न. मुलीचे लग्न. मग मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आल्याचं सांगतो. त्यांची पॅन्ट. आनंद साहेब, हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी इडियट. इडियट नाही. कोण? कोण नाही. सोन बरोबर आज पाठवून देता ना. हो गोल्ड. किती रे, तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. तुम्ही आज जा, आज काय व्हायचं ते होऊ द्या. मी आहे कमीन सर. हे आत याच्या आधी विचारायचं असतं. सॉरी थोडा चुकलो आम्ही. मी आहे कमीन सर. खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही, मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. म्हणजे तुम्ही फक्त कोनशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा त्या खुर्चीवर बसा. गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते. डोंट वेस्ट माय टाइम. तुमच्या प्रिन्सिपलचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? बोलणं झालंय. गुड मॉर्निंग. अरे कुठे? तू मला न पाहिले न मी तुला. तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. चांगला आहे. हो तिकडे काय बघताय? माझी सेक्रेटरी नाही आहे, माझी मुलगी आहे ती. तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी प्रोफेसर धोंड. सर्कस मध्ये असता तुम्ही? सर्कस म्हणजे सर्कशीत गेलो होतो, पण तिथं माझ्या दोघं काहीच काम नव्हतं. मग काहीच जमलं नाही म्हणून मग शेवटी प्रोफेसर झालो. हो तुम्हाला चेक हवाय का नकोय? तेवढ्यासाठी तर इथं आलो ना. सही केली ना खाली. हो प्रोफेसर, तुम्हाला बाहेर जायचा रस्ता माहित आहे ना? दरवाजा माहिती आहे ना. त्या दरवाजानच तर आत आलो ना मी. तिकडे जायला सांगताय? पप्पा तुम्ही मला पैसे देणार होतात ना? माझ्या आधी बंद कर पाहू. ठेवून दे. बरे झाले काम झाले म्हणजे सगळे. चेक मिळाला का मिस्टर? कोण नाही हो. सोन नाही हो. या सगळ्याला कारण आमचं तोंड. या एवढ्याशा जिभेला हा धोंड सहन होत नाही. बरोबर आहे. गोयाची वजनदार वस्तू आहे. अरे अजून तुम्ही इथंच? तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही कालिजात असता. काय स्मार्ट आहात तुम्ही. सामके फकाणे करतो. कसं बरोबर ओळखलात. कुठल्या कालिजात असता? टेलरिंग कॉलेजात. असे या आता. येतो ना. जा जायचे. तुमचे नाव नाही कळले. हेमा. अरे वाटलेच मला. तुमच्या गालावरची गोड खळी पाहून
मुंबईला आल्याचे सार्थक झाले. चेक मिळाला. आता फक्त वटवाईची खोटी आहे. नमस्कार. नमस्कार. चला. म्हणजे सोन्याची खाण मरे ही. काय लोचट माणूस आहे हा. या जावई बापू, या जावई या बापू. जावई बापू. वाटलं तुम्ही मला परत बोलावणार. काय? तुम्ही नाही, हं? गोव्याचे नाही, लंडनचे लंडनचे. असे या लंडनला पण एक असतात हो. हा? तो गोव्याचा ड्रायव्हर, तो आत नाही आत. तुम्हाला बोलवलंय. या आज काय आनंद दिसतोय सगळं. कशाला उगाच जखमेवर मीठ सोडताय. का? मी येणारच नव्हतो, हा, पण सर साहेबांनी बोलावलं म्हणून आलो. हरकत नाही, मी सर साहेबांना सांगतो हा. तुम्ही आलेच. हा, थँक्यू सर साहेब, हे अतुल साहेब आलेत. पाठवतो, तुम्ही जा आता. थँक्यू व्हेरी मच. हा. निर्लज्ज, हलकट, हरामखोर. आत्ताच्या आत्ता मी तुला पोलीसच्या स्वाधीन करतो. अरे अतुल, तू काय परत काय चाललाय तू? ये आत. अरे लक्षात. अरे मी ते आता बोललो ते तुला नाही, ते मी फोनवर बोलतो. अरे काय आहे, एक चावट कार्टा हेमीला आणि श्यामीला रोज फोन करून सतावता. त्याला मी ठणकावत होतो. अतुल, तुला तुझ्या चष्म्याचा नंबर बदलायला पाहिजे. सुखा. अरे तू काल रात्री मला फोन केलास ना की तू श्यामाला एका तरुण माणसाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस म्हणून. अरे ऑफकोर्स काय, मी खात्री करून घेण्याकरता वर तिच्या खोलीत गेलो तर ती दाराडून झोपलेली. काय म्हणतो? त्याचं काय आहे, म्हणजे त्या औरंगजेबाला जसा सगळीकडे जिकडे तिकडे तानाजी दिसत होता ना, तानाजी नाही, शिवाजी. हा शिवाजी, तसं तुला सगळीकडे श्यामा दिसायला लागलेली आहे. असं ते या वयात असे भास होतात. त्यात काय तुझा दोष नाहीये, कारण तुझा आणि तिचा आता लवकरच साखरपुडा व्हायचा. काय करतेस? काय? गाडीची चावी घेऊ की नको? अशी काय करतेस? डोंगरे, माझ्या गाडीची चावी कुठे आहे? तुमच्या ड्रायव्हरकडे. ड्रायव्हरकडे. कॉलेजात निघालात का? साहेबांना सांगून जा. पप्पा कुठे आहेत? ते लायब्ररीत बसलेत. मला कटकट नको. शी, एक तर उशीर होतो आणि पप्पांना भेटून जा म्हणे. हॅलो भाऊजी. हा चष्मा तुम्ही वापरत जाऊ नका. चष्म्याशिवाय इतके सुंदर दिसता तुम्ही, नाही का हो डोंगरे? ते देखणेच आहेत. हो, पण मला चष्मा द्या ना. काहीतरी असं काय करताय हो? तुम्ही आवाज बदलला तरी ओळखले मी तुम्हाला. माझा चष्मा द्या ना. मी श्यामाताई नाही, मी डोंगरे. हा माझा चष्मा आहे. भाऊजी, तुम्हाला चष्म्याशिवाय दिसत नाही का हो? नाही ना दिसत. मग लग्नात चष्मा विसरू नका, नाही तर श्यामाताई भटजीच्याच गाठ वात्रटपणा झाला. आता चष्मा देऊन टाका, परत देऊन टाका. पप्पा, आम्ही कॉलेजला जातोय. जाऊन. मी पण त्याच बाजूला जातोय. वा. हवं तर सोडतो तुम्हाला. नको, हेमाताई सोडेल मला. नो. अतुल तुला सोड. हेमा, तू आपली गाडी घेऊन जा. माझं पुस्तक दे. पुस्तक दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हा अतुल, मी उद्या तुझ्या वडिलांना भेटतो आणि सगळं पक्का करून टाकतो. थँक्यू सर साहेब. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. सॉरी. चला. गुड बाय सर साहेब. गुड बाय. Come on, my darling. चला ओ राणी सरकार. माझं नाव श्यामा आहे. थँक्यू. आपली अशी संगत आणि ब्युटिफुल हवा. ओ हवा, तुमची हवा गेलीये गाडीची. ओ माय गॉड. तुम्ही जरा थांबता का? मी जरा पंपावर हवा भरून येतो प्लीज. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता. मला उशीर होतोय कॉलेजला जायला. प्लीज प्लीज. नॉनसेन्स.
मला माहितीये संध्याकाळी कुठे जातेस ते. टाइम घेऊन वेळेवर येते म्हणजे किती वेळ माणसाने वेट करायचं. काय साला प्रेम करतात का मस्करी करतात हे? कमान नेहमी मला वेट करायला. आय डोंट लाईक दिस ॲटिट्यूड. आपलं नेहमीच साहेब पटली ना खात्री? खात्री खात्री आहे तुमच्याबद्दल ना, म्हणून तर मी इथं आले. अगं, पण तू मला सांग, काय? तू माझ्यासारख्या एका गरीब नोकरी करणाऱ्या तरुणात काय पाहिलं? जे इतरात पाहिलं नाही ना, ते तुमच्यात पाहिलं साहेब. अरे रावसाहेब, तो बोर्ड दिसत नाही का? नो पार्किंगची जागा आहे. हो, पण ती समोरची मुलगी आहे ना, तिला मला भेटायचंय. मुलगी? हा, वा राव, या वयातील मुलींची रोमांस पाहताय का तुम्ही? पण जाता येताय की घेऊ लायसन काढून? चल बाबा, जाते कुठं कार, ती घरी भेटेलच की. चल. मला डिस्टर्ब करू नका. मला एकटीला राहू द्या. मला माझ्या आईची आठवण येते. मला एकटीला राहू द्या. तुम्ही का पाहू पप्पा? एक शब्द बोल नकोस, तुझीच पूजा आहे शामीला. पण पप्पा आम्ही आय से शट अप. तू कॉलेजच्या नावाखाली एका पार्क मध्ये जाऊन एका तरुणाला मिठा मारत बसतेस. तुझं लग्न ठरलेलं असताना. नाही पप्पा, ती नोट्स घेत होती त्याच्याकडून. नोट्स घेतो? हो. पार्क मध्ये नोट्स घेतो? आम्ही काय कॉलेजमध्ये कधी गेलो नाही काय? मला ठाऊक आहे पप्पा, अतुलनं तुमच्या मनात भरवलेलं दिसतंय. कुणी मनात भरवून द्यायला मी काही कुकुलं बाळ नाहीये. मी स्वतः डोळ्याने पाहिलं तुला त्या पार्क मध्ये त्या तरुणाबरोबर इन रोमॅन्टिक मूड. एनी एक्सप्लेनेशन? कुणीतरी लाज आहे म्हणायची मला. ठीक आहे, उद्यापासून रामनाथ आणि सोमनाथ तुमच्या बरोबर येतील. कॉलेज संपल्याबरोबर त्यांच्या बरोबर घरी आलं पाहिजे तुम्ही. Got me? Yes. काय गरज होती पार्क मध्ये जायची? दुसरीकडे जाता येत नव्हता? रोमॅन्टिक मूड म्हणे. ते दोघं बाहेर असं, आपण गेट बाहेर कसं पडायचं? आता काय करायचं? वाव, आठवणीचं नाणं आहे? दे लवकर. आले. हॅलो, कोल्हापूर पोलीस स्टेशन. आम्ही इन्स्पेक्टर दुतंड बोलतो. हॅलो दुतोंडे. सॉरी इन्स्पेक्टर सर, मी अहुजा कॉलेजची विद्यार्थिनी बोलते. अहो, 2 गुंड माझ्या मागावर आहेत. हा, मला त्रास देत आहेत. मला पळून येण्याची धमकी सुद्धा देत आहेत. ते इथं बाहेर, कॉलेजच्या बाहेर माझी वाट बघतायत. भीती वाटतो इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही बिलकुल घाबरू नका. ताबडतोब मी पोलिसांना तिकडे पाठवतो. डोंगऱ्यात इतका उशीर कसा? नेहमीपेक्षा लवकर आलो साहेब. अरे मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, मी श्यामी बद्दल बोलतो. इतका उशीर झाला, अजून त्या दोघींचा पत्ता, त्या नोकरांचा पत्ता नाही. कुठे होता इतका वेळ तुम्ही दोघी? ते नोकर कुठे आहेत? आम्हाला काय माहित? आम्ही त्यांना शोधत होतो म्हणून तर आम्हाला यायला उशीर झाला. होय की नाही का? हॅलो, हा मी बोलतो. कोण? पोलीस इन्स्पेक्टर झरापकर? हा बोला. हा, ते दोघे माझेच नोकर. हा, मीच त्यांना पाठवलं होतं. माझ्या मुलींना आणायला पाठवलं. काय? त्या मुलीचा तुम्हाला कसा फोन आला? अच्छा अच्छा, सॉरी हा, तुम्हाला जरा त्रास झाला. नाही तुम्ही त्या दोघांना सोडून द्या. थँक्यू. हा तुझा वाह्यातपणा दिसतो. ती श्यामी घाबरट आहे. ती असला फजीलपणा करायची नाही. तू आणि तुझ्यामुळे ही श्यामी दोघी हाताबाहेर जात चाललेल्या आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हा, तुमच्या करता गव्हर्नन्स नेमून टाकतो. डोंगरे, आत्ताच्या आत्ता वर्तमानपत्रात जाहिरात द्या. आम्हाला एक गव्हर्नन्स पाहिजे. पण साहेब, मी असताना आपल्याला गव्हर्नन्स कशाला? अरे आम्हाला म्हणजे मला नव्हे हो, या दोघींना गव्हर्नन्स पाहिजे. तुम्ही जाहिरात देता. लगेच जाहिरात देता.